कोल्हापूर जिल्ह्यात मागील 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे। यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होताना दिसून येत आहे। पंचगंगा मंगळवारी सकाळी चौथ्यांदा पात्राबाहेर पडली। पंचगंगेच्या पाणी पातळीत काल दिवसभरात 4.5 फुटांनी वाढ झाली आहे। आता ती इशारा पातळीकडे वाटचाल करू लागली आहे। धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने जिल्ह्यातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत। पंचगंगा, दूधगंगा, वेदगंगा, भोगावती, वारणा, कासारी, तुळशी, हिरण्यकेशी या नद्यांना पूर आलाय। सकाळी 8 वाजता पंचगंगेची पातळी 26.5 फुटावर होती। जिल्ह्याच्या काही भागात पूरस्थिती निर्माण झाली असून 42 बंधारे पाण्याखाली गेली आहेत। राधानगरी धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे खुले होते, त्यापैकी 3ऱ्या क्रमांकाचा दरवाजा सकाळी बंद झाला। काल दिवसभर 4, 5 व 6 क्रमांकाचा दरवाजा खुला असून त्यातून 5,784 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू होता। वारणा धरणातून 2,465 क्युसेकने तर दूधगंगा धरणातून 3,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। उर्वरित इतर धरणांमधून देखील विसर्ग सुरू आहे।